तर निवडणुकीत हार जीत होतच असते असं जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। खिलाडू वृत्ती सर्व क्षेत्रात जोपासायला हवी असं देखील जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं। जयदत्त क्षीरसागरांनी पंकजा मुंडेंना हा टोला लगावला। शिक्षणासाठी दारं तुम्ही खुली केली, 40 वर्ष तुम्ही राजकारणात पालकत्व या जनतेचं स्वीकारलं, मात्र सध्याची जर परिस्थिती पाहिली, दूषित वातावरण पाहिलं, बघून काही वेगळं वाटतं? नाही, निवडणुकीमध्ये यश अपयश, जय पराजय, ऊन सावलीचा खेळ तर चालूच असतो। तसं कुठल्याही खेळामध्ये जीत होते आणि हार होते, पण ती खिलाडू वृत्ती सर्व क्षेत्रात जोपासायला पाहिजे। आणि ज्या गडावर आपण आहोत इथं, त्या गडातही शिकवण दिली आहे, जाती तोडा आणि समाज जोडा। म्हणजे फक्त जाती नाही तर मुस्लिम समाजातली लोक पण इथे वारीमध्ये असतात, ह्या पंढरपूरच्या वारीमध्ये। हा मला वाटतं विलक्षण ह्या वारकरी समाजाने दिलेली देणगी आहे या राज्याला, आणि ती जोपासायला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात जोपासली गेली पाहिजे। निवडणुका येतात जातात, हार जीत चालूच असते, परंतु तो वेळ संपला की पुनश्च एकदा आपल्या बंधुभावानं सर्वांनं सामोपचार राहणं आवश्यक आहे। कुणाला उन्हाधुणं न काढता, कुणाला काही न बोलता, कुणाला काही न दुखवता। ही काही लढाई नाही, ही काही शस्त्र घेऊन लढाई नसते, ही लोकशाहीतली लढाई आहे ही। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, गहिनीनाथगड, बीड।